नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात आपल्याला। सुरुवातीला राजकीय दिवसभरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मुंबईत आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोहळ्याचं आयोजन। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात चर्चा। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पक्ष सोडणार नाही। भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम। अंबादास दानवेंची TV9 मराठीला अधिकृत माहिती। काँग्रेसमधील मोठ्या नेत्यासह इतर पक्षातील लोक भाजपात येणार। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। म्हणजे मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना। शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे। येणार आहे कोणी? खूप जण येणार आहे, फक्त आता अशोक चव्हाणजी आले, आता बाकी वेटिंगमध्ये येईल, ते काय अडचण नाही। 8 ते 10 दिवसात अनेक मोठे नेते महायुतीत प्रवेश करतील। मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक विधान। तर संजय निरुपम आमच्या मित्रपक्षात येण्यास इच्छुक, महाजनांची माहिती। संजय निरुपम असतील, अनेक नेते जे भाजपमध्ये असतील, आमच्या मित्रपक्षांमध्ये आहेत, यायला उत्सुक आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये 8-10 दिवसांमध्ये आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल, बघायला मिळेल। अनेक मोठे नेते हे आमच्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील। खरं म्हणजे या पक्षामध्ये राहायला आता कोणी तयार नाही। यांचं राज्यावरचं नेतृत्व, यांचं देशावरचं नेतृत्व, यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा 2 तास बैठक। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती आहे। शंभूराज देसाई, उदय सामंत, श्रीकांत शिंदेंसह मराठा नेते विनोद पाटीलही उपस्थित। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयातून सायंकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। उमेदवारी निश्चित नसताना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आज शक्ती प्रदर्शन करणार। गोडसे समर्थकांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न। पुण्यात विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत निर्णायक बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे आपला निर्णय जाहीर करणार आहेत। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत। प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ लढणार नसल्याची सूत्रांची माहिती।